नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट अंड्याची भुर्जी। तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। तर यासाठी मी इथे 8-9 अंडी घेतलेली आहेत, टोमॅटो 2 घेतलेले आहेत चिरून, कांदे 2 घेतलेले आहेत चिरून, हिरवी मिरची, लसूण आणि आलं घेतलेलं आहे, थोडंसं पुदिना घेतलेला आहे, तुम्ही कोथिंबीर देखील घेऊ शकता। इथे अर्धी वाटी मसुरीची डाळ घेतलेली आहे आणि बाकी सर्व आपले मसाल्याच्या डब्यातील मसाले आहेत। आता मी इथं पत्त्यामध्ये लसूण, मिरची आणि आलं हे सर्व ठेचून घेणार आहे। यामध्ये पुदिना देखील घालून घेते, म्हणजे आपल्या मसाल्याला छान चव येईल। एकसारखं छान असं जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे। हे पहा, मी असं ठेचून घेतलेलं आहे। आता आपण एका बाउल मध्ये ही सर्व अंडी फोडून घेणार आहे। अशा पद्धतीने इथे आपण ही अंडी फोडून घेतली आहेत। सर्व अंडी आपल्याला फोडून घ्यायची आहेत। नंतर आपण ती छान असं एकसारखं फेटून घेणार आहे। आता ही अंडी आपण फेटून घेऊन एकसारखी करून घेऊ। आता आपण कढई ठेवून कढई चांगली गरम करून घेऊ। त्यावरती 2 चमचे तेल घालून घेऊ। 2 चमचे तेल घालते। तेल गरम झालं की यामध्ये आपण मोहरी घालून घेऊ। मोहरी छान अशी तडतडली की मग अर्धा चमचा जिरे घालून घेऊ। आता हा कांदा घालून घेते आणि सोनेरी होईपर्यंत हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा असा परतत आलेला आहे। आता टोमॅटो घालून घेते। टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपण यामध्ये परतून घेऊ। आता जी आपण मगाशी हिरवी मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट केलेली होती ती देखील यामध्ये छान परतून घेऊ। यामुळे आपल्या भुर्जीला छान चव आणि सुगंध येणार आहे। आता 1 चमचा हळद घालून घेऊ। 1 चमचा लाल तिखट घालून घेऊ, जो आपला घरगुती मसाला आहे। नंतर बेडगी मिरची पावडर घालून घेऊ। नंतर धने पूड घालू। आता इथे सर्व मसाले घालून घेतले। सर्व छान असं हलवून घेऊ। तेलात सर्व मसाले परतून घेतले। आता आपण जी अर्धी वाटी मसुरीची डाळ घेतली होती ती घालून घेऊ। यामुळे आपल्या भुर्जीला दाटसरपणा येणार आहे। नंतर जी सर्व अंडी फेटून घेतलेली आहेत ती यामध्ये घालून घेऊ। हे सर्व एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे जे आपली अंडी फेटून घेतलेली आहे त्याला घट्टसरपणा येणार आहे। मंद आचेवर हलक्या हाताने सतत ढवळत राहायचं आहे। अंडी हळूहळू शिजत जातील आणि छान अशी मऊसर भुर्जी आपली तयार होईल। हे पहा, इथे
छान अशी आपली भुर्जी तयार होत आलेली आहे। यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहे। पाणी यासाठी घालायचं आहे, जी आपण मसुरेची डाळ घातलेली होती ती शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेते। आता थोडा वेळ 5 मिनिटं आपण ही भुर्जी शिजू देणार आहे। यामध्ये मीठ घालून घेते चवीनुसार। वरून छान अशी कोथिंबीर घालून घ्या। थोडा वेळ शिजू देते आणि हे पहा, इथे आपली गरमागरम अंड्याची भुर्जी तयार आहे। लगेच सर्व करायला घेऊ। ही भुर्जी पोळी, भाकरी, ब्रेड सोबत खूप छान लागते। तुम्ही देखील अशा प्रकारे ही भुर्जी नक्की करून पहा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटू, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।